की म्हणजे आपण त्रिदेवी आहेत यांच्या बळावरती अहंकार त्यांना चढला, त्याच्यावरती त्यांनी तसं केलं म्हणून योग माया त्यांच्याशी खेळी. कोण खेळी? कोणाशी खेळी? तिन्ही देवींशी, ब्रह्म विष्णू महेशशी सुद्धा खेळले योग माया. समजले की नाही? मग ते तिन्ही बालक झाले. मग आता मग ते कुठे गेले? का देव येणार? तिन्ही आले. मग इथं आले ते कुठे गेले? इथं कोणतं आले तर नाही म्हणले, पण तिथं 3 मुलं आहेत तर कुणाची ते बघून घ्या तुम्ही. मग ते आता हात लावायला जातील तर काय होणार? स्वतःच पतीवर तर धर्म भ्रष्ट होणार. का की ब्रह्माला हात लावते का विष्णूला हात लावते? कुणाला हात लावते माहितीच नाही. ठीक आहे ना? मग त्यावेळेस ते तिन्ही देवी तिथं शरण आल्या. जे जे दत्तप्रभूंचे भक्त आहेत किंवा साधकगण आहेत किंवा साधू आहेत किंवा संत आहेत किंवा मंत आहेत किंवा गुरुजन आहेत, ह्या सर्वांना ह्या गोष्टीचं ज्ञान आहे. कुणाला? आणि सनातन धर्माचा जे प्रचार करतात ते सर्व गुरुजनांना पण हे सर्व माहिती आहे. पण तुम्हाला मला ह्याच्यातनं काय महत्वाचं ज्ञान द्यायचं ते सांगतो मी. आणि मूळ ज्ञान महत्वाचं इथून पुढे आहे. काय आहे? तर लक्षात ठेवा. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? तिथं बघितलं ते आणि ते शरण आले. शरण आल्यानंतरून त्यांना त्यांचे नवरे परत दिले. त्यावेळेस तिन्ही देव प्रसन्न झाले आणि सती अनुसूया माताला सांगितलं की माते, आम्ही तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुमच्या भक्तीवरती प्रसन्न आहे. आणि ज्या वेळेस आम्ही अमृतपान ज्या वेळेस केलं, समजलं की नाही, तर त्याच्यामुळं तुम्ही आमच्या मातृच झालात. म्हणजे तुम्ही आईचे, ज्या अर्थ तुम्ही मला भोजन दिलं, जशी तुम्ही मला भिक्षा दिली, त्या अर्थाने काय मी तुमचा मुलगाच आहे. तर आम्ही प्रसन्न आहेत. तर तुम्हाला काय वरदान पाहिजे काय नाही ते सांगा, किंवा काय पाहिजे काय नाही. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे महादेवा, माझी पहिल्यापासून ज्या वेळेस मी पतीची सेवा करत होते त्या टायमाला माझी एकच इच्छा होती की मला मुलगा प्राप्त होऊ दे. पण कर्मयोगाने, माझ्या भक्तीने, कर्मफळाने मला तुम्ही तिन्ही देव मुला स्वरूपामध्ये दिलं. ह्याच्यातच मी प्रसन्न आहे, मला काय नको.